चला मंडळी, आज आपण गाजरापासून एका बटाट्यापासून पौष्टिक असा पराठा बनवतोय, गुबगुबीत. खायला तर भरपूर टेस्टी लागतोय सॉस संग. कढईमध्ये आपण 1 चमचा तेल ओतून घेतले, अर्धा चमचा मोहरी घाले, अर्धा चमचा जिरं घाले. जिरं मोहरी तडतडली का आपण बारीक गाजर किसून घेतले, आलं किसण्याची किसणीनं ती घाले. 1 बटाटा पण किसून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतले दोन्ही पण, गाजर आणि बटाटा. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आपण. आता बटाटा घालूया आपण, व्यवस्थित परतून घेऊया आपण. आल्याची पेस्ट घालले, 1 मिरची घालूया कट करून, चवीपुरतं मीठ घाले, थोडीशी हळद घाले, जिरा पावडर घाले, ओवा 1 चिमटभर घातलाय मी, 1 चमचा लाल तिखट घातले. सर्व मिक्स करून घ्यायचं. आता ही आपण पराठा टिफिन भरणार आहे. अशा पद्धतीने पराठ्यासाठी सारण तयार करून घेतले. थोडी कोथिंबीर घाले आणि आता ही सारण आपण थंड करायला ठेवणार आहे. मी कणिक मळून घेतलेले आहे. सारण आपलं थंड होतंय. 1 पोळी लाटून घ्यायची. अशा पोळीवर आपण सारण भरून घ्यायचं. फोल्ड करायची पोळी अशा पद्धतीनं. त्याच्यात थोडंसं बेलन फिरवून घ्यायचं आपण लाटून, सुकं पीठ टाकून. अशा पद्धतीनं पराठा लाटून घ्यायचा. अगदी टेस्टी पराठा लागतोय. सगळीकडे सारण आपलं जाते. आता आपण तव्यात घालणार आहे, तेल लावायचं. नाही तुम्ही बटर पण लावू शकताय. अशा पद्धतीनं पराठा खरपूस होस्त भाजून घ्यायचा. वरून तेल लावे. टंब फुगतोय आपला पराठा. पौष्टिक सकाळचा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला टिफिनला पण देऊ शकताय. ऑफिसला जाणाऱ्यांनी पण टिफिनला नेऊ शकते ती हा पराठा. अगदी पौष्टिक आहे. संपूर्ण रेसिपी पिटुरामवर जाऊन बघा तुम्ही. धन्यवाद.